नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरशः किव येते या राजकारण्यांचे ज्या पद्धतीने ते वारंवार खोटं बोलत असतात आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 9,000 पदांची भरती आम्ही परत काढणार आहोत, पोलीस भरती, कारण की ही 17,000 पदाची भरती आम्हाला घ्यायचीच आहे. ही जर नाही घेतली आम्ही तर विद्यार्थ्यांचा जे वयवाढीचा प्रश्न आहे तो वयवाढीचा प्रश्न हा वाढत जाईल आणि अशा विद्यार्थ्यांना मग पुढे भविष्यामध्ये चान्स मिळणार नाही. मग तुम्हाला जर कळतंय की या सगळ्या गोष्टी अशा घडणार आहेत, मग भरती तुम्ही आधी का नाही घेतली? मान्य आहे तुमचं लोकसभेचं जर इलेक्शन तुम्ही येत होतं, तुम्हाला सांगत होता, तर मग आधीच काय या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांचं ग्राउंड वगैरे का कंप्लीट नाही करून घेतलं? ज्या पद्धतीने तुम्ही वनरक्षकामध्ये विद्यार्थ्यांना देखील खूप काही त्रास दिला, विद्यार्थ्यांची सोय होत नव्हती, ग्राउंडसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अक्षरशः जिकडं कोणीच जाऊ शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही ग्राउंड घेतले आणि नंतर आता परत पोलीस भरतीमध्ये पण तुम्ही तुमचा रंग दाखवताय आणि या रंगामुळे लोकांनी देखील तुम्हाला लोकसभेमध्ये रंग दाखवला आहे, तरी तुम्ही लोक सुधरत नाही आणि आता वारंवार खोट्यावर खोटं म्हणता की ही 19,000 17,000ची भरती झाल्यानंतर आम्ही लगेच 9,000ची भरती काढणार आहोत. अरे बाबा, पहिले ही 17,000ची जी भरती आहे ती पूर्ण करून घ्या. विद्यार्थ्यांना टांगणीला लावलं आहे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पहिले रिलीज करा, त्या विद्यार्थ्यांना लेटर द्या, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचं जॉईनिंग लेटर द्या, त्यांच्या सगळी संपूर्ण जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या. कारण देताना सांगता की विधानसभेचं इलेक्शन येणार आहे, विधानसभेचं इलेक्शन आल्यानंतर भरती परत 1 वर्ष पुढे जाते. अरे 1 वर्ष कशाला पुढे जाईल? जर तुम्ही वेळेवर सगळ्या गोष्टी घेतल्या, वेळेवर जर फॉर्म विद्यार्थ्यांचे भरून घेतले, वेळेवर सगळं जर नियोजन करून घेतलं, पेपर फुटीसारखा जर विषय तुम्ही आणला नाही तर का या गोष्टी या ज्या भरत्या त्या 1-1 वर्ष लांबणीवर जातील? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. विद्यार्थ्यांना फक्त मूर्ख बनवलं जातं या सरकारकडून आणि म्हणताय की 9,000ची भरती आम्ही परत काढणार आहोत. कशाला 9,000चं लालच हे सरकार आपल्याला देते? काही कळण्यासारखं मार्ग नाही आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच आहे, ओके, हे म्हणताय की आम्ही आता ही भरती काही कॅन्सल करणार नाही. ज्या पद्धतीने शेड्यूल झाले त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तिथे पोहोचून आपलं ग्राउंड हे देणं बंधनकारक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या जी काही भरती येणार आहे त्याचा विचार बंद करा. आताचं जे काही असेल ते व्यवस्थितरित्या द्या, ग्राउंड द्या, व्यवस्थितरित्या करा, कारण की भविष्यात यांचं सरकार असेल हे अजून डाऊट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण की यांना असं चितपट करणारे ज्या पद्धतीने वनरक्षकामध्ये यांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला आणि मग ज्या खात्याचे मंत्री होते त्यांना बरोबर लोकांनी टोला दिला आणि त्यांना पायउतार केलं, तशा पद्धतीने इथे देखील या सरकारची गोष्ट होणार आहे. त्यामुळे आता जी भरती आहे ती लेटेस्ट भरती व्यवस्थितरित्या देऊन, चांगला परफॉर्मन्स दाखवून, चांगले गुण मिळवून कृपया आपली पोस्ट मिळवून घ्या. धन्यवाद.